जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत व्हेज मराठा रेसिपी ही रेस्टॉरंटमध्ये आणि हॉटेलमध्येच बनवली जाते. मराठ्यांची खास फरमाईश असते, पण आपण ही घरच्या घरीही आपल्या सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकतो. चला मग पाहूया आपण घरच्या घरी कसा व्हेज मराठा बनवायचा तो. सगळ्यात आधी आपण कोफ्ते करायला घेणार आहोत. मी इथे दोन बटाटे घेतलेत शिजवलेले, त्याला किसून घेतलेला आहे. एक वाटीभर कोबी घेतलेली आहे. वाटीभर गाजर घेतलेला आहे. वाटीभर आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनचं पीठ हे आपल्याला लागणार आहे, कारण आपल्याला कोफ्तेही तयार करायचे आहेत. कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. कॉर्नफ्लॉवर हे अर्ध्या वाटीच्या कमी घेतलेलं आहे. अर्धी वाटी इतके लाल तिखट घेतलेलं आहे. हा किचन किंग मसाला आहे, अर्धी वाटी घेतला आहे. गरम मसाला अर्धी वाटी घेतला आहे. धने पावडर अर्धी वाटी घेतली आहे. हळद घेतली आहे अर्धी वाटी. हे आमचूर घेतला आहे अर्धी वाटी. कोफ्ते तयार करताना जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर तुम्हाला घ्यायचा नसेल, इथे मी 1 चमचा इतकी मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता या मैद्याचं पीठ घेऊ शकता. इथे मी वाटीभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. ओवा टाकायचा विसरलेली होती मी, तुम्ही टाकू शकता ओवा. इथे मीठ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपल्याला जो काय बटाटा आहे तो उकडून थोडंसं त्याची साल काढून थंड करायला ठेवायचं आहे, कारण बटाट्यामध्ये पाणी जास्त असल्या कारणाने आपले जे कोफ्ते आहेत ते थोडेसे नरम होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला बटाटा हे उकडून थंड करून नंतर त्याला आपल्याला किसायचं आहे. आपल्याला कोफ्ते करताना याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण कोबीचा आणि बटाट्याचा जो ओलावा आहे त्या ओलाव्यानेच आपलं हे मिश्रण तयार होतं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही करू शकता. कोफ्ते हे मोस्टली असे हे नरमच बनतात, कारण फ्राय करताना हे काही जणांना जमत नाही. म्हणून आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि चण्याचं पीठ टाकावंच लागतं. आपल्याला जर कॉर्नफ्लॉवर हवा नसेल तर आपण तांदळाचं पीठ वापरू शकता या मैदा पण वापरू शकता. मी इथे असे कोफ्ते हे तयार करणार आहे. जर आपल्याला दुसरा शेप द्यायचा असेल तर देऊ शकता. सर्कल द्यायचं असेल तरी देऊ शकता. काही जणांचे जर कोफ्ते बनत नसतील तर ते आपण तोडून वगैरेही आपण फ्राय करू शकतो. इथे आपले हे कोफ्ते तयार झालेले आहेत. आपण ह्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेऊया, डीप करून घेऊया, ज्याच्याने आपण फ्राय करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. इथे आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीत सगळे कोफ्ते तयार करूया. इथे सगळे कोफ्ते तयार झालेले आहेत. आपण आता ह्याला फ्राय करून घेऊया. इथे डीप फ्राय करायचं आहे. मंद गॅसवरती आपल्याला कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे. कोफ्ते काही जणांचे तुटतात, पण जर तुटलेच तर हरकत नाही, तुम्ही तोडून वगैरेही टाकू शकता. कारण आपण जे कोफ्त्याचं मिश्रण तयार करतो त्याच्यामध्ये चण्याचं पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर असं कमी पडल्या कारणानेही आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं. जरी पातळ झालं तरी हरकत नाही, वरून आपण पीठ घेऊ शकतो चण्याचं या कॉर्नफ्लॉवर या तांदळाचं पीठ वगैरे आपण वापरून त्याचं मिश्रण घट्ट करू शकतो.
अशा पद्धतीत मी सगळे हे कोफ्ते डीप फ्राय करून घेणार आहे. मंद गॅसवरच आपल्याला हे डीप फ्राय करायचे, नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि वरून फ्राय होतात ते. आणि आपल्याला हे आतपर्यंत शिजवलेले पाहिजेत. दोन ते 3 मिनटं ह्याला असंच आपण तेलात सोडणार आहोत आणि मगच आपल्याला याला पळा फिरवायचा आहे. कारण आपण टाकल्या जर पटकन जर फिरवलं तर ते तुटू शकतात. म्हणून आपण 2 ते 3 मिनटं ठेवून नंतर ह्याला पलटी करणार आहोत. आपण पाहू शकता याला छान असा कलर आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे. आपल्या याच्यामध्ये मसाले पडलेले आहेत त्याच्यामुळे हा असा कलर आलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मसाले हे कमी पण टाकू शकता, कारण व्हेज मराठा म्हटला तर तो तिखट आणि झणझणीत असा बनतो आणि खातानाही उत्तम लागतो. इथे आपले कोफ्ते तयार झालेले आहे. आता आपण एक स्पेशल वाटण करणार आहोत. इथे मी 1 वाटी बडीशोप घेतलेली आहे, 1 वाटी इथे अख्खं धणं घेतलेले आहे, 1 वाटी तीळ घेतलेत, सफेद तीळ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 वाटी सुकं खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे. तुम्ही हवा तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 2 छोटी वेलची घेतली, 1 मोठी वेलची घेतली, तर काय बोलतात, 2 लवंगा, 2 काळी मिरी, 1 जावित्री घेतलं आहे, दालचिनी घेतली आहे. कांदा लसूण मसाला घेतला आहे मी 1 वाटी इतका घेतला आहे. अर्धा ग्लास इतकं पाणी टाकले. आता आपण ह्याला वाटून घेणार आहोत. आता आपण व्हेज मराठ्याचा मसाला तयार करणार आहोत. इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे. आता आपण जिरं टाकणार आहोत आणि आता आपण जे काय आता वाटण केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये सोडणार आहोत. वाटण हे तुम्ही पाणी न घालूनही केलं तरी हरकत नाही काय, पण आपल्याला याची पेस्ट अशी एकदम स्मूथ करायची म्हणून मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. ह्याला मिक्स करून आपण व्यवस्थित ह्याला भाजणार आहोत मसाल्याला. व्हेज मराठा हा खूप तिखट अशी रेसिपी आहे, झणझणीत अशी. त्याच्यामुळे जर तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे, हळद घेतली आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. आता मी काही जास्त मसाले टाकणार नाही याच्यामध्ये, कारण आपण जे वाटण केलं आहे त्याच्यामध्येही आपले खडे मसाले आणि कांदा लसूण मसाला वगैरे पडलेला होता. आपल्या कोफ्त्यामध्ये पण भरपूर असे मसाले गेलेले आहे. जो काही आपला खडा मसाला आहे त्याचाच झटका असा खूप मारला जातो. त्याच्यामुळे आपल्याला मसाले टाकतानाही प्रमाणातच टाकायचे. इथे मी मसाला खूप छान असा भाजून घेतलेला आहे. 1 वाटी मी इथे टॉमॅटोची पेस्ट घेतलेली आहे. जर तुम्हाला असे टॉमॅटोची पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही कापूनही टाकू शकता, पण आपल्याला व्हेज मराठा करायचा आहे तर तो खाताना असा टॉमॅटोचं येऊ शकते तुकडा, म्हणून आपण अशी पेस्टच करायची आहे. इथे मी 1 चमचा इतका कांदा लसूण मसाला वर टाकलेला होता. कांदा लसूण मसाला याच्यासाठी की आपला थोडासा कलर येण्यासाठी आणि तिखटपणा थोडासा लागण्यासाठी.
इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. कस्तुरी मेथीने फ्लेवर हा खूप छान येतो, म्हणून कस्तुरी मेथी टाकली. आता मी इथे टॉमॅटोची प्युरी घेणार आहे, जो आपला टॉमॅटोचा सॉस असतो. हे जास्त नाही घेतले मी, अर्धी वाटी इतकंच घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त आंबटपणा नको असेल तर तुम्ही हे टॉमॅटोचा सॉस हा स्किप करू शकता, कारण व्हेज मराठामध्ये आंबट तिखट हे फ्लेवर खूप छान असे लागतात. सगळं मिश्रण आपण हे मिक्सिंग करून चांगलं मंद गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे. इथे मी 1 वाटी इतकं काजूची पेस्ट घेतलेली आहे. काजूची पेस्ट ही आपल्या वाटणाला आपल्या जे काय आहे भाजीचा मसाला त्याला दाटपणा आणण्यासाठी आहे आणि फ्लेवर पण चांगला येतो भाजीमध्ये. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मलाई जर आपल्याकडे फ्रेश मलाई असेल तर तुम्ही फ्रेश मलाईसुद्धा टाकू शकता. याच्याने काय होईल, मलईने आपला जो तिखटपणा आहे त्याला कमीपणा येणार. इथे आपला भाजून निघालेला आहे चांगला मसाला. काही जण हे बटरने पण बनवतात. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. काही जण आपण ही जी फोडणी स्टार्टिंगला देतो त्या फोडणीत तेल टाकतानाच बटर टाकतात. बटरने ही भाजी अशी तयार करतात, कारण जो बटरचा स्मेल असतो तो भाजीला एक प्रकारचा येतो खाताना. बटरने पण टाकतात. वरून मलाई पण आता जी फ्रेश मलाई असेल तर तीही टाकू शकता भाजीमध्ये. उत्तम असे फ्लेवर आपल्या भाजीला उतरतात हे टाकल्याने. इथे भाजी आपली आटलेली आहे. आपलं जे काय भाजलेला होता मसाला तो पूर्णपणे भाजून निघालेला आहे. आता याच्यात मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून थोडंसं शिजायला ठेवते. तुम्हाला जर पाणी जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कारण आपल्याला ही ग्रेव्ही पाण्यासारखी करायची नाही आहे, थोडीशी घट्टच बनवायची, म्हणून मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. काही मगाशी आपण कोफ्ते करत होतो त्याच्यामध्ये मी ओवा टाकायला विसरलेली होती. जर तुम्हाला त्याच्यामध्ये ओवा टाकायचा असेल तर टाकू शकता, कारण चण्याचं पीठ असल्या कारणाने आपल्याला ओवा टाकणं गरजेचं आहे. त्यात आपलं पोट हे फुगू शकतं. तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी अशी रेडी होत आलेली आहे. आपल्याला इथे दुसरं काही करायचं नाही आहे. काही जण असं वेगळं अशी फोडणी देतात, लाल तिखट आणि लसणाची वगैरे. जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, कारण मला याची गरज लागत नाही आणि अशीच आपली भाजी खायला खूप छान लागते. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण आपले कोफ्ते सोडूया याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता छान असा भाजी पण तयार झाली आणि कोफ्ते पण छान असे दिसत आहेत. आपल्याला हे पळा हलवताना जास्त जोरामध्ये हलवायचं नाही आहे, कारण का जे कोफ्ते आहेत त्याला मसाला लागण्या इतपत आपल्याला ते हलवायचं नाही, तर ते तुटू शकतात. असे ते म्हणा आपले फ्राय झालेले आहेत, तुटणार नाही, पण आपल्याला हे मसाले डीप लागेपर्यंतच आपल्याला हे कोफ्ते याच्यामध्ये जास्त काय आपल्याला ठेवायची गरज नाही, कारण आपले मसालेही भाजलेले आहेत आणि कोफ्तेही भाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपली व्हेज पराठा अशी रेडी झालेली आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे. तिखटपणा हा कमी जास्त तुमच्या मर्जीनुसार तुम्ही करू शकता. अशी फार अशी उत्तम रेसिपी बनलेली ही छान लागत होती, झणझणीत अशी. करून पहा माझ्या पद्धतीने. अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे.
खूप छान अशी व्हेज पराठा हा बनलेला खाताना. रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. जय सद्गुरू.